नमस्कार मित्रांनो, मी आरती स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण पाहणार आहोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची माहिती। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। अण्णाभाऊ साठे हे एक मराठी समाज सुधारक, लोककवी आणि लेखक होते। त्यांचे लेखन साहित्य सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या कृतिशीलतेने आधारलेले होते। साठे हे मार्क्सवादी व आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते। साम्यवादी विचारसरणीचा त्यांच्यावर प्रभाव होता। दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते। त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे होते, पण त्यांचे टोपण नाव अण्णाभाऊ साठे होते। त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 साली वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या ठिकाणी झाला। त्यांचे शिक्षण म्हणायला गेलं तर ते फक्त 1.5 दिवस शाळेत गेले होते। तेथील सवर्णाद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे व गरिबीमुळे त्यांनी शाळा सोडून दिली, पण तरीही ते लेखक आणि साहित्यिक बनले। त्यांनी कथा, कादंबरी तसेच ते शाहीर होते। त्यांची प्रसिद्धी साहित्यकृती फकीरा ही आहे। संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केले। अण्णाभाऊ साठे यांनी मराठी भाषेत 35 कादंबऱ्या लिहिल्या। त्यातील फकीरा ही कादंबरी खूप प्रसिद्ध आहे। 1961 मध्ये त्यांना राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला होता। अण्णाभाऊ साठेंनी खूप पुस्तके लिहिली। माझा रशियाचा प्रवास, त्याचे प्रवास वर्णन त्यांनी केलेले आहे। अण्णाभाऊंना शिक्षण घेता आले नाही, तरीही त्यांनी विद्या प्राप्त केली व शाहीर या नावाने प्रसिद्ध झाले। ते शाहीरच नाही तर लेखकही होते। ते त्यांच्या 35 कादंबऱ्यांनी सिद्ध केले आहे। अण्णाभाऊंचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते। त्यांच्या कादंबऱ्या आपण जाणून घेऊयात। फकीरा, रत्ना, गुलाम, फुलपाखरू, मास्तर अशा अनेक आहेत। आणि त्यांचे पोवाडे बंगालची हाक, पंजाब दिल्लीचा दंगा, मुंबईचा कामगार असे खूप आहेत। ते त्यांच्या साहित्य लेखणीने खूप प्रसिद्ध होते। असे आपले अण्णाभाऊ साठे यांचे निधन 18 जुलै 1969 ला झाले। अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्यातले प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते। त्यांना जगण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला, पण ते खचले नाहीत। नैराश्य हे तलवारीवर साठलेल्या धुळीसारखे असते। धूळ झटकली की तलवार ही पुन्हा धारदार बनते, अशी त्यांची विचारसरणी होती। अशा आपल्या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा। आणि अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा। थँक्यू।